नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाला हादरे बसत असून अनेक तरुण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये उरण मतदारसंघातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील बारापाडा येथील शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश पालदी यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष विद्याधर जोशी, भाजपचे नेते फयाज दाखवे, कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, दिनेश पाटील, उमेश पाटील, कर्नाळा विभागाचे भाजप नेते बाळूशेठ पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते. बारापाडा येथील ज्ञानेश्वर गावंड, अमित गावंड, माधव म्हात्रे, नामदेव पाटील, मुरलीधर पाटील, नयन पाटील, अजय म्हात्रे, श्याम पाटील, तुकाराम पाटील, जयराम पाटील, दीपक नांदगावकर, संदेश म्हात्रे, सुशांत नांदगावकर, सुनील नांदगावकर या तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शासनाने दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करू नये असे आवाहन पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील दापोली, ओवळे आणि गिरवले या ग्रामपंचायतींची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित असून त्या अनुषंगाने गिरवले ग्रामपंचायत उमेदवारांची ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये उपस्थितांना आदर्श आचारसंहिता पालन करण्याबाबत तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाकडील मनाई आदेशाचे उल्लंघन न करण्याबाबत सूचित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे राजकीय सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह 15 उमेदवार आणि प्रतिष्ठित नागरिक हजर होते. पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अलिबाग शहरात लवकरच 32 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. शहरातील हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर राहणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराचा विस्तार वाढत आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये जिल्हा तालुका कार्यालय आहेत. वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगुकाना ठाकूर माध्यमिक विद्यालयाच्या मराठी माध्यमिक विभागामध्ये उज्ज्वला मोहिते यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख, सचिव डॉक्टर एस.टी. गडदे, कार्यकारिणी सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर तसेच उज्ज्वला मोहिते यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक कैलास सत्रे आणि पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापक कैलास सत्रे यांनी उज्ज्वला मोहिते यांच्या विद्यालयातील शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. उज्ज्वला मोहिते यांनी 29 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उज्ज्वला मोहिते यांचा सन्मान करण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने पुढे सरकत असताना सिडकोने नवे विमानतळ बेलापूर ते मानखुर्दपर्यंत नव्या मेट्रो मार्गिकेचे पुन्हा एकदा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोची स्वतंत्र मार्गिका यापूर्वीच प्रस्तावित असली तरी या प्रकल्पाची नवी मुंबई हद्दीतील आखणी सिडकोने करावी अशी भूमिका महानगर विकास प्राधिकरणाने मांडली आहे. यानंतर सिडकोने या नव्या मार्गिकेची सुसाध्यता तपासण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मेट्रो मार्गिकांचा विस्तार सिडकोने यापूर्वीच तयार केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळताच या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे। या मार्गाचे काम सुरू करत असतानाच सिडकोने नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांची आखणी केली होती। दरम्यान विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडको आणि MMRDAने पुन्हा एकदा मेट्रो जोड प्रकल्पाच्या आखणीचा अभ्यास सुरू केला आहे। दिवाळीमध्ये सामान्य गोरगरीब कुटुंबांना अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। रायगड जिल्ह्यातील 4,30,000 कुटुंबांना ही भेट मिळणार असून दिवाळीपूर्वी सर्व जिन्नस देण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे। सर्वसामान्य गोरगरिबांचे सण हे आनंदात जावे यासाठी राज्य सरकारने मागील वर्षीपासून आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला। सण उत्सव काळात गोडधोड पदार्थ करण्यासाठी लागणारे जिन्नस अवघ्या 100 रुपयांमध्ये देण्याची ही योजना आहे। गणेशोत्सवात वाहतूकदारांचा संप होऊनही रायगडातील 4,29,854 कुटुंबांना याचा लाभ मिळाला। पनवेल परिसरामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने होणाऱ्या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे नेते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत। आदई गावातील मनसेचे राज पाटील, अश्विनी सिंग, जयशंकर, रोहित सगळे यांनी बुधवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। या प्रवेशकर्त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले। भाजपच्या शहर आणि तालुका मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच महादू शेळके, जनार्दन पाटील, राजेश काकडे, जगदीश शेळके, निलेश पाटील, रोहित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जयेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील पालेखुर्द आणि डोंगराचा पाड्यात सुमारे 3,90,00,000 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले। पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत। त्यानुसार भाजपच्या पाठपुराव्यामुळे पालेखुर्दमध्ये पावसाळी गटार आणि रस्त्यांचे डांबरीकरणाचे 2,45,36,194 रुपये खर्चून तर डोंगराच्या पाड्यात MIDC रोड कंपनी ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गटार बांधण्याचे विकास काम 1,47,29,447 रुपये खर्चून केले जाणार आहे। या विकास कामांचा शुभारंभ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला। यावेळी त्यांनी कामांचा दर्जा चांगला राखण्यासाठी ग्रामस्थांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत तर 10वीची लेखी परीक्षा 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे। 10वीची प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारी 2024 आणि इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 2 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत। मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले। तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करून आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते.